कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाहीये. खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो. आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते, जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होते, ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती. ती माझी, दादांची, वहिनींची, बाबांची, ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजित कदम मांडत होते. आणि अशी मांडणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही. विश्वजित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत, फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं. आज विश्वजित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या स्टार कॅम्पेनर, स्टार प्रचारक आहेत. गेल्या 3 दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात. त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल. त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना, शिवसेनेचा करत असताना, राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे. मी पुन्हा सांगतो, अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा, संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. पण ही जी घडली गोष्ट म्हणजे पूर्ण अनपेक्षित होती. ते असं का बोलले, एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं, हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता. तो बाहेर आला म्हणून विश्वजित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की ही जागा आमची आहे. कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी. मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला. ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे. विश्वजित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे. आता हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे. देशात राऊत साहेबांची मागणी आहे की त्यांनी बाहेर येऊन भाषणं करावीत. त्यातले 2-3 दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये. तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत 2-3 दिवस, त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे, सांगलीच्या जनतेला काय पाहिजे. सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच, पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल, त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू. दादा, उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय. आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया, पुढे बघूया काय होतं, मग निर्णय घेऊया. तर हे बघा, आता सांगलीत गेल्या 5 वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत, किती स्वार्थी आहेत, लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही, पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव 100% निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलंय. ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय, आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवलंय, त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काही चुकीचं नाही आहे. तर त्यांनी मागणी केली, आम्ही काही चूक समजत नाही. त्यांची ताकद मर्यादित असताना त्यांच्यावर हट्ट कशासाठी चाललाय, काय कारण? हेच सांगतो, काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटते, त्यामुळे आम्ही त्यात काय खोलात जाणार नाही. ह्याच्या मागे कोण आहे, का षडयंत्र आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा. आज संयुक्तपणे जायचं आहे, सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे. भाजपचा पाडाव करणं
हा महत्वाचा मुद्दा आहे. राऊत साहेबांच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं हे ज्या पुरतं मर्यादित पाहिजे. आपल्या अंतर्गत हेवी दावे त्यांनी विसरावेत. हा पर्सनल इगो कुणी करून घेऊ नये. आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी लढतो.